डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशकात ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग। तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरातही सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2ची वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150 जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवर टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारने वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। देशभरात बकरी ईद साजरी। मीरा रोड, गोरेगाव, घाटकोपरमध्ये कुर्बानीवरून झालेल्या वादानंतर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। ईदगाह, मशिदी आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाज पठण। कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापून सत्तेत आलेलं सरकार कुर्बानीला विरोध करतंय। संजय राऊतांचा हल्लाबोल तर जनतेनं उबाठा गटाचा बळी घेतल्यानं महायुती सरकार सत्तेत। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। पुण्यातील सारसबाग आज आणि उद्या बंद। पुण्यातील जमावबंदीच्या आदेशामुळे हा निर्णय। सारसबागेतील गणपती मंदिर मात्र दर्शनासाठी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहील। ठाण्यात बहुजन विकास आघाडीची भाजप नेत्यांसोबत खलबत। विधान परिषदेसाठी राजीव पाटील यांचं नाव चर्चेत। शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांच्या नावाचा विचार असताना भाजप राजीव पाटलांच्या पाठीशी असल्याची चर्चा। शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेचा तिढा तर राष्ट्रवादीने पुण्याची जागा मागितली। दोन्ही जागेचा तिढा आम्ही सोडू, विधान परिषदेच्या जागेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। 30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार। कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होते। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजे का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना संधी, जरांगेंचा निशाणा। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंना भेटणार। मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोज जरांगेंना मिळेल, प्रसाद लाड यांचं आश्वासन। पुण्याच्या नसरापुरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नराधम भीमराव कांबळे विरोधात आरोप निश्चित। आरोपी विरोधात पुरावे असल्या एका महिला नेत्याकडून फोनवरून धमकी आल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप। करिअर उद्ध्वस्त होईल अशी धमकी। भोंदू अशोक खरातवरील चित्रपटात दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहिती दिली। फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार सध्या दिल्लीत। भाजपमध्ये मोठा फेरबदल। 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले। पंजाबमध्ये केवलसिंह ढिल्लो, दिल्लीत हर्ष मल्होत्रा, त्रिपुरात अभिषेक देबरॉय तर हरियाणात अर्चना गुप्ता यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह ज्योतिरादित्य शिंदे आणि एनटीएचे महासंचालकांसह इतर वरिष्ठ अधिकारीही बैठकीला हजर। विदर्भात उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट तर अकोला, अमरावती, यवतमाळ, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। चंद्रपुरातील ब्रह्मपुरी सर्वाधिक 46.6 अंश तापमान। मुंबई आणि ठाण्यात उन्हाचा तडाखा। मुंबईत तापमान 35 ते 38 अंशापुढे। उष्ण वाऱ्यांमुळे उकाड्यात वाढ। मान्सूनपूर्व पावसाला विलंब। नागपुरात 24 तासात उष्माघातानं 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। मृतकांमध्ये भिक्षेकऱ्यांसह 3 रेल्वे प्रवाशांचाही समावेश। मृत्यूच्या अहवालानंतर कारण स्पष्ट होईल। सोलापूरच्या रोटीभट्टीत भाजण्यापूर्वी थुंकतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। मुंबईच्या गोरेगावातील संतोषनगर परिसरातील हा धक्कादायक प्रकार। रोटी बनवणाऱ्यासह हॉटेल मालकावर कारवाई।
कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याबाबत सस्पेन्स वाढला. मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चा. मात्र राज्यपाल थावरचंद गेहलोत मुंबईत. सिद्धरामय्यांनी आज दुपारी राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. अमेरिकेचा इराणवर पुन्हा हवाई हल्ला. होर्मुझच्या आसपासच्या ठिकाणांवर अमेरिकेने 4 ड्रोन पाडल्याचा दावा. 3 दिवसात अमेरिकेचा इराणवर हा दुसरा मोठा हल्ला. होर्मुझच्या सामुद्रधुनी. डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार. प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC. गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900 6200 681 या क्रमांकावर.